इंद्रनील, लक्ष कुठे आहे तुझं? जेवणाकडे जराही लक्ष नाहीये तुझं. नाही नाही ठीक आहे. मला काही वाढू का? मोरंबा देऊ? अहो असं काय करता, सगळ्यांचे जेवण होत आलेत, मी काहीच खाल्लं नाही. काही नकोय मला. हवं असेल तर मागून घेईन प्लीज. सारखे मागे नको गो पडू. वैताग का माणूस असं नाही. आणि अशा दिवसात भूक मरते तशी, तो काळजी करू नकोस. सगळं आवडीचं असलं तरी माझं डोकं थोडं दुखतंय. काय मी तुझ्या रूम मध्ये जाऊन पडू? हो जा ना, विचारलं काय त्या. आणि असंही मी शतपावली करायला जाणार. जा तुम्ही जाऊन पडा, मी येते आणि डोकं चेपून देते. हा डिस्टर्ब करू नका मला कोणी प्लीज. निलिमा, छान झाला होता स्वयंपाक. तू स्वयंपाक केलास ना की 2 तास जास्तीच जातात मला. अगं उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती आहे माझी. थंडीमध्ये तर एवढं वजन वाढेल ना माझं अशाने. आई काही वजन वाढत, आणि या घरात आल्यापासून तुमच्या खाण्यापिण्याची आबाळच झाली होती. आई, हे बघ, ह्या वयात वजन कमी असलेलंच बरं. हो, तू अगदी हेल्दी आहेस. निलिमाचं म्हणणं उगाच डोक्यात घेऊ नकोस. अरे तिला प्रेम वाटते म्हणून म्हणते ती असं. आता तू लगेच धारेवर धरू नको हा तिला. मी कशाला धारेवर धरतोय तिला? माझ्याकडे कुठे एवढा वेळ आहे? माझ्याकडे भरपूर काम आहेत. मला नर्सरीची बिलं करायची आहेत, नवीन रोपांची ऑर्डर्स द्यायची आहे. हिच्या नादाला कुठे लागतो मी? मी हात धुवून घेते आणि जरा जाऊन येते पाय. हा वच्छी मावशी म्हणाल्या ते खरं आहे. या दोघांमध्ये भांडण झालं की बाईसाहेब जास्तच खुश असतात. स्वानंदी, तुला मागचा आवरायला मी मदत करू का की तू करशील? नाही, मी करते. आनंदीताई, तुम्ही जेवून घ्या ना, मी आवरतो सगळं. नाही, मला भूक नाही. तुम्ही जेवून घ्या. अगं, तुला भूक नसायला काय झालं? नील भाऊजी पण नीट जेवले नाही, तुलाही जेवायचं नाहीये. तू भांडली नाहीयेस ना नील भाऊजींसोबत? ती वेळ होते संपदा फोन उचलायला. उचल फोन, उचल आता. हॅलो. हां संपदा. हां काकू, पोहोचले मी. गुड. काय घरची परिस्थिती बरी आहे? सगळ्यांचं मूड बरे आहेत का? सगळ्यांचा मूड बघून तरी असं वाटतं की वच्छा आत्याने काहीच सांगितलं नाहीये घरी. सगळे नेहमीप्रमाणेच वागतात. चांगली माणसं वागतात तशी. पण चांगली माणसं बिथरली ना की मानकुटीवरही बसतात, हे लक्षात ठेव. ते नको विसरू. ती वेळच येणार नाही काकू. मला आत्ताच महेश सोडून गेलाय. उद्या न्यायला येणार. वा, गुड, व्हेरी गुड. महेशच्या घरीचा राणीसारखं राज्य कर, मज्जा कर. तू तिथे राहिलीस ना तरच आपल्याला वच्छी मावशींचे पुढचे मनसुबे कळतील. बरं, तुमच्या घरी काय बातमी? आमची गाडी गेली कळलंय वच्छी मावशी. काय? हो, पाहुणीवरून तपासणी केला ना. वच्छी मावशींना वाटलं असेल त्याने माझ्यासाठी खड्डा खणलाय, पण झालं उलटच. म्हणजे? वच्छी मावशीने जो खड्डा खणला ना त्यामध्ये स्वानंदीच पडली. आणि त्यांनी असं काही गुंडाळलंय ना की त्याने स्वानंदीलाच धारेवर धरलं. ह्या बात आहे. आता तो तिला हात देऊन बाहेर काढेल त्या खड्ड्यातनं असं काही मला वाटत नाहीये. वाह काकू, म्हणजे स्वानंदीचा काउंटडाऊन सुरू झाला तर. करेक्ट. 10, 9, 8, 7 आणि स्वानंदीचा घात.
हो बरं काकू, स्वानंदीला घराबाहेर काढण्याच्या बाबतीत कुठलीही मदत हवी असेल ना मला सांग, मी मदत करेन आणि याचे पैसेही नाही घेणार. सो डोंट वरी. अरे वा, संपदा तू ना माझीच मुलगी असल्यासारखं वाटते मला. काकू, ज्या दिवशी स्वानंदी फायनली तुमच्या घराबाहेर पडेल ना त्या दिवशी आपण पार्टी करू. मी ट्रीट देईन तुम्हाला. सो ऑल द बेस्ट. मी आता फोन ठेवते. बाय. काय म्हणते मानलेली मुलगी? तिच्या आई वडिलांना जेव्हा कळेल ना ही मुलगी असं वागते तेव्हा काशी यात्रेला जाऊन प्रायश्चित्त घेतील. ती स्वानंदीची बहीण वाटतच नाही हा. खरंय, तिचा संसार मोडू नये म्हणून स्वानंदी इतके प्रयत्न करत आणि संपदा स्वानंदीचा संसार मोडण्यासाठी देव पाण्यात घालून बस. गंमत आहे सगळी. बर, तू काय करायचं ठरवलंय? बघू सकाळी. आता तर मला खूप झोप येते. आज खूप दिवसानंतर गोड दूध न पिता मला गाढ झोप लागणार आहे. हे चांगलं केलं. या अशा सवयी ना मोडल्याच पाहिजेत. मी नाही का मोडली माझी चांदीच्या ग्लासाची सवय आहे. फार बोलताय. पटकन झोपून जा लगेच. गुड नाईट. गुड. एवढं सगळं झाल्यानंतर ना मी आईवर अविश्वास दाखवू शकत नाहीये. या सगळ्या प्रकरणानंतर माझी आईवरची श्रद्धा आणि विश्वास दुप्पट झालाय. आता कोणीही होते, मी आई विरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि हे सगळं करतानाही तर मी पुन्हा काही चूक केली तर मी स्वतःला कधीच तोंड दाखवणार नाही. नाही, आईंवर अविश्वास दाखवून नाही चालणार. नाहीतर यांना खूप वाईट वाटेल. जे मला सहन होणार नाही. झोप येत नाहीये. खूप प्रश्न आहेत मला. मनात विश्वास असला ना की प्रश्न पडत नाही. विश्वास आहे ना मनात? माझ्यापेक्षाही तुमच्यावर जास्त विश्वास आहे आणि तुमच्या विश्वासावर श्रद्धा ठेवेन मी. पश्चिमाशी जे वागल्या ना आपल्याशी ते सगळं त्यांच्यापाशी. पण आपण नाही वागायचं तसं. आणि असंही त्यांनी खूप केलं अरे आपल्यासाठी. त्यामुळे मी तरी माफ करून टाकलंय त्यांना. आणि तुम्ही त्यांच्याबद्दल कुठलाही राग स्वतःच्या मनात नका ठेवू प्लीज.